जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। आरटीई अंतर्गत इयत्ता पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। यात कोपरगाव येथील एका शाळेऐवजी थेट मंदिराचे लोकेशन आरटीई 25% ऍडमिशन पोर्टलवर नमूद आहे। त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत आहे। सोपान उत्तमराव लोंढे हे पुंटांबा रोड कोपरगाव येथे राहतात। त्यांच्या पाल्याला संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल कोकमठाण येथे इयत्ता पहिलीत प्रवेश हवा असल्याने त्यांनी आरटीई ऍडमिशन पोर्टलवर अर्ज भरण्यास सुरुवात केली। मात्र पोर्टलवर महर्षी शाळेऐवजी कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदिराचे लोकेशन झाल्याचे दिसून आले। त्यानंतर लोंढे व इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी महर्षी स्कूल मध्ये धाव घेतली। प्राचार्य कोपरगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षण संचालक यांना निवेदन दिले। पोर्टलवरील चुकीची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची दिनांक 10 मार्च ही मुदत आहे। तर वेबसाईटवरील सूचनेनुसार आरटीईचे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहता सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते असे सूचित केलेले असल्यामुळे शेवटच्या दिवसात महर्षी स्कूलसाठी ऑनलाईन अर्ज पात्र असूनही भरता येणार नाहीत। त्यामुळे आरटीई ऍडमिशन पोर्टलवर शाळेचे लोकेशन बदलून द्यावे असे निवेदनात म्हटले आहे। तर आरटीचा फॉर्म भरताना आम्ही ज्यावेळेस सेतू कार्यालयावर गेलो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं का शाळेचं लोकेशन हे चुकीचं असल्यामुळं आम्हाला शाळा ओपन होत नव्हती। मग त्याच्यानंतर मी थोडासा त्याच्यावर अभ्यास करून गुगलला सर्च करून बघितलं तर त्यावेळेस शाळेचं लोकेशन हे गुरु शुक्राचार्य मंदिर बेट इथं दर्शविण्यात येत आहे। आजही तिथं दर्शविल्या जात आहे। त्यामुळे आम्ही शाळेच्या बाजूला राहत असून आमचे पाल्यांचं ॲडमिशन तिथं होण्यासाठी ॲडमिशन अडचणी येत आहे। दाखवतंय किती अंतरावरती ते लोकेशन दाखवतंय? शाळा ते गुरु शुक्राचार्य मंदिराचं अंतर कमीत कमी 2.5 ते 3 किलोमीटरच्या आसपास ते अंतर भरेल। मढी यात्रेदरम्यान पाथर्डी येथे वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी काही वाहनांच्या काचा फोडल्याचा आणि वाहनांना काठ्यांनी मारून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणी एका नागरिकाने उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या घटनेमुळे नाथभक्तांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता मद्य विक्री केंद्रांकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे। संगमनेर रस्त्यावर असलेल्या हॉटेल रुपेश बिअर बारवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 2,03,550 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। टाकळीधन येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की तन्वीर शेख हे साखर कामगार रुग्णालय श्रीरामपूर येथे उपचारार्थ दाखल केले असताना त्यांनी आपला जबाब नोंदवलाय। ते टाकळीधन शिवारातील वक्फ बोर्डची जमीन कसत असून उर्वरित जमीन बादशाह शेख हा कसतो। तर तन्वीर शेख याच्या जमिनीचा ताबा बादशाह शेख याला स्वतःकडे घ्यायचा असल्याने त्यांच्यात वाद सुरू झालेत। जामखेड येथे पैलवान सागर किसन मोहोळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्याच्या ताब्यातून एक गावठी व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले। अभिमन्यू महादेव पोते असे त्याचे नाव आहे। पोलिसांनी सांगितले की 4 मार्च 2026 रोजी रात्री नुरानी कॉलनी येथे अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवरून येऊन मोहोळकरवर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला। किसन चांगदेव मोहोळकर यांनी याबाबत फिर्याद दिली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळकर पूर्ववैमनस्याबाबत माहिती घेऊन घटनास्थळाची पाहणी केली व सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तांत्रिक तपास केला। त्यात हा गुन्हा अभिमन्यू पोते व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
मसवंडीला आदिवासी वाड्या वस्त्यांवरील साधारण 1,500 आबालवृद्धांच्या डोक्यावर कित्येक वर्षांपासून असलेला हंडा उतरवता आला नाही। याच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मागणी महिला दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत आदिवासी महिलांनी केली। मात्र प्रश्न न मिटल्याने महिलांनी ग्रामसभा उधळून लावली। मसवंडी गावाअंतर्गत वाजेवाडी, ब्राह्मणदरा, मळादेवी मंदिर परिसर डोंगर दऱ्यात असल्याने तेथे पाण्याची गंभीर समस्या वर्षानुवर्ष आहे। पावसाळ्यात एक पीक घेतले जाते तर इतर वेळी येथील आदिवासी कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी आजूबाजूच्या गावात मजुरीला जावे लागते, तर 2-2 किलोमीटर पायपीट करून डोक्यावर पाणी वाहावे लागते। ही वणवण कधी थांबणार, डोक्यावरील हंडा कधी उतरणार, असे सवाल त्यांनी ग्रामसभेत केलेत। नगर पुणे महामार्गावर सातत्याने होत असलेले जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले। जिल्हा प्रशासनाने महामार्गाच्या दुरुस्ती व सुरक्षिततेच्या कामांना गती दिली आहे। यावेळी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते तसेच भूमी अभिलेखाचे जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांचे स्वागत करण्यात आले। नारायण गव्हाण चौपदरीकरणाच्या उर्वरित कामांबाबत चर्चा करण्यात आली। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते सरांनी राज्याच्या अधिवेशनात पुन्हा एकदा जनतेच्या सुरक्षेसाठी संबंधित गंभीर विषय सभागृहात मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले। मॅफेड्रोन या अंमली पदार्थाच्या वाढत्या तस्करीबाबत त्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केलेत। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेवगाव तालुक्यातील घोटण येथील उत्कर्ष अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा घोटण यांच्या वतीने घोटण परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व्याख्याते गणेश शिंदे सर व बँकेचे चेअरमन ज्ञानेश्वर तहकीक यांच्या हस्ते करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्ताने तुम्ही महिलांचा सन्मान करता, परंतु त्यांना प्रतिष्ठा व समान संधी मिळवून त्यांच्या कार्याचे कौतुक झाले पाहिजे। असे आपण घरातल्या महिलांचा, मुलींचा सन्मान करतो, त्याच पद्धतीने बाहेरच्या महिलांचा, मुलींचा सन्मान केला तर कोणासाठी कॅन्डल मार्च, मोर्चे काढण्याची वेळ येणार नसल्याने सर्वांचा या निमित्ताने सन्मान करण्याचे आवाहन व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले। तर बँकेचे चेअरमन ज्ञानेश्वर तहकीक यांनी म्हटले की कर्तृत्ववान महिलांना आर्थिक साक्षर बनवणे, साक्षरतेवर सक्षम बनवणे हा आमचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणालेत। कर्तृत्ववान महिलांचा उत्कर्ष कोऑपरेटिव्ह बँकेकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच सुधीर पवार, उपसरपंच संजय टाकळकर, विष्णुभाऊ गुगे, संदीप गुगे, चंद्रकांत खरात, शाखाधिकारी विकास पातकळ, संचालक मंडळ, कर्मचारी तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला होता, कारण समाजामध्ये महिलांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण महिला या सामर्थ्यशाली, त्याचबरोबर आई म्हणून त्या जे आपल्याला एक संस्काराची शिकवण देतात, बहीण म्हणून जी आपल्या डोळ्यांनी स्वप्न पाहते आणि पत्नी म्हणून जी साथ देते, त्याचबरोबर समाजातील अत्यंत महत्त्वाचा जो फायनान्शियल लिटरसी आहे, आर्थिक साक्षरता, याकडेही महिलांचं खूप बारीक लक्ष असतं। म्हणून आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं अशा या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना कोणता विषय घेऊन यावा, तर या ठिकाणी आम्ही या महिलांना आर्थिक साक्षर बनवणं आणि त्याच महिलांकडून आर्थिक साक्षरतेवरती आर्थिक सक्षम बनवणं हा आमचा उत्कर्ष ग्रुपचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं। सांगली येथे महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने व तरुण भारत व्यायाम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा 2026 दरम्यान राज्य पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। या महत्त्वपूर्ण परीक्षेत अहिल्यानगरचे सुपुत्र प्रतीक पाटील आणि शुभम चव्हाण यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण होत महाराष्ट्र स्तरावरील पंच म्हणून मान्यता मिळवली आहे। त्यांच्या या यशामुळे अहिल्यानगर संपूर्ण क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झाले। बॉडी बिल्डिंग क्षेत्रात न्यायनिवाडा करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान, स्पर्धेचे नियम, खेळाडूंच्या शरीरातील स्नायूंची रचना, समतोल सादरीकरणाची शैली तसेच शरीर रचनेचे अचूक मूल्यांकन करण्याची क्षमता या सर्व बाबींची कसून चाचणी या परीक्षेद्वारे घेतली जाते। अत्यंत कठीण आणि कसोटीपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रक्रियेतून यशस्वीरित्या उत्तीर्ण होत प्रतीक पाटील आणि शुभम चव्हाण यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे। या यशामुळे आता प्रतीक पाटील आणि शुभम चव्हाण यांना महाराष्ट्र स्तरावरील अधिकृत पंच म्हणून काम
काम करण्याची संधी मिळाली आहे। असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट महाराष्ट्र यांच्या आणि अहिल्यानगर यांच्यातर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात। महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष किरण सावंत, सरचिटणीस राजू चव्हाण, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शरद मारणे, तरुण भारत मंडळचे अध्यक्ष महेश पाटील व इनायत तेरडाळकर आणि सांगली बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव विवेक संकपाळ हे उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।